तर आमच्या गाडीत आम्ही पिंपरी चिंचवड शहरातनं जाधववाडी चिखली इथले मुस्लिम बांधव आणि रात्री आम्ही आई बहिणींना आमच्या चुली पेटवून त्यांना शेंगदाणे चटणी ठेचा वगैरे असलं त्यांनी सगळं कार्य केलं। तर आम्ही आज सकाळी तुमच्यापाशी उपलब्ध राहिलो आणि हे कार्य करण्यासाठी आमचं सहकार्य राहिलं। तर आम्ही हेच आवाहन करतो की मराठा बांधव जे खेड्यापाड्यातून आलेला आहे तर त्यांना अजिबात घाबरायची गरज नाहीये, कारण हा मराठी मुस्लिम समाज चळवळ जेवढे महाराष्ट्राचे मुस्लिम आहेत तर तुमच्यासाठी दार उघडे करून बसलेले आहेत। तर मी प्रशासनाला पण सांगतो की तुम्ही कितीही जरी त्रास दिला तर आम्ही मराठा समाजाचे सोबत आहोत। त्यांना जे त्रास होईल तर ते त्रास आमचं राहील। आम्ही त्यांच्या जेवढं चांगल्या कार्यामध्ये पण सोबत आहोत, तर वाईट परिस्थिती जरी आली तर आम्ही पळून जाण्यासारखे नाहीये। आम्ही त्यांना नेहमी साथ देऊ आणि त्यांच्यासाठी आमचे जेवणासाठी दारं उघडे ठेवू आणि रोज असं जोपर्यंत हे आंदोलन संपत नाही तोपर्यंत आम्ही अशीच गाड्या आणू आणि त्यांना खाऊ देऊ। आणि त्यांना पण सांगताय की ज्या लोकांनी पोलिसांना समोर घेऊन हॉटेल बंद केलं तर त्यांना सांगतो की पोलीस लोक जे तुम्ही कोणाचं दबाव ठेवून कोणाचं ऐकून जर असले हॉटेल बंद केला तर आता जेवणाची एवढी व्यवस्था झालेली आहे की तुम्ही सुद्धा येऊन इथं जेवू शकता। तर तुम्हाला पण आव्हान आहे की तुम्ही या, आम्ही आमच्यापाशी जेवण करून जावा। एक मराठा।